पाय पकडून निघाले आता आम्ही लोक. पनवेलला पोचलो आता आम्ही लोक. सकाळचे 6:45 वाजलेत. आता एक्सप्रेस हायवे चालू आहे. इथून समोर बघा, इकडे एक्सप्रेस हायवे. इकडे लोक दोघं उभे आहेत, भाऊ भाऊ. आम्ही लोक आता पुण्याला पोचलो आहे. सकाळचे 8 वाजलेत. आणि आता हे बघा ना, पुण्यामध्येही आता खूप मोठमोठ्या बिल्डिंगी बनल्या आहेत. असं वाटत नाही की आपण पुण्यामध्ये फिरतो, असं वाटतं आहे की आपण मुंबईतच आहोत. एवढ्या चांगल्या इथे बिल्डिंगी झाल्यात. आणि ट्रॅफिकही मुंबईसारखीच झाली आहे, सेम टू सेम. तर चला आता आपण पुढे जाऊया. पाणी चांगलं आहे. तरी पाऊण तास लागेल यार. खायला काय मसाला डोसा मागवला आहे आणि मिसळ पाव आणि भजी. सारोडा फाट्याला आलो आहे. पहिला इथे लोक सर्कल, या हॉटेलला पहिलं खायला बसायचो. तिकडे आपण आतला गावचा रस्ता हा चाललो आहे आम्ही लोक गावात. बघा आतला रस्ता किती मस्त आहे. बाजूला शेती, इकडे मक्याची, तांदूळ, गहू, ज्वारी आहे. ज्वारीची शेती बघा एवढी मोठी. हे बघा मंदिरापाशी आलो आम्ही लोक आता. आमच्या कुलदैवीचे जे विहीर बांधतात ते वाटतं. बघा समोर मंदिर आहे. समोर पोचलो मंदिराच्या. नमस्कार मंडळी, आम्ही लोक आलो आता आमच्या गावी देवीला पत्रिका ठेवल्या लग्नाची माझ्या. आम्ही लोक मुंबईवरून सकाळी 6:30ला निघालेलो. 10 वाजता आता पोचलो आम्ही
नावीला आमच्या गावी इथे बघा पाटी मंदिर. आता तुम्हाला दाखवतो आम्ही मंदिर वगैरे. चला अजून बी पाणी येतं बघा एवढं वर्ष आले तरी. ते बघा आता शेड वगैरे बांधलं. पहिला शेड वगैरे नव्हतं इथे. हळू घाल ना मग. आण ना. आण जा. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये. अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये. अन काळूबाई गोंधळाला ये. इथे बघा देवीची पालखी आहे. ही पालखी आता 10 एप्रिलला निघेल. आमच्या गावची जत्रा आहे 10 एप्रिलला या मंदिराची. बघा किती जुनं बांधकाम आहे. दगडी दगड बांधकाम आहे. दगड आहे दगड पूर्ण. इकडे शाळा आहे. ही जुनी शाळा आहे. आता चालू आहे की नाही माहिती नाही. इथे झोपतात रात्रीचे आम्ही लोक जत्रेच्या वेळेस. आता एक मंदिर आहे इथे श्री मंडोबानाथ मंदिर आहे. आता हे पण बनवलं अगोदर एकदम जुन्या काळातलं होतं. आता तिकडे चाललो आहे पाया पडायला. नंदी आता खूप वर्ष जुना आहे. आता त्याची हालत थोडी खराब आहे. आत्मा जागा आपण बघा. हे पण बघा किती जुनं बांधकाम आहे. दगडी. या मंदिरात स्त्रियांना एंट्री नाही. इथे तिकडे बघा. आम्ही लोक जत्रेला येतो ना तेव्हा रात्रभर इथे आम्ही असं इथे साफसफाई केलेली असते. तेव्हा इथे आम्ही झोपतो असं चादरी वगैरे टाकून. देव वगैरे मांडलेले असतात. शाळा आहेत बघा. शाळांची हालत बघा. मराठी शाळा. या सर्व मराठी शाळांची हालत बघा गावी. इथे आम्ही झोपायचो जत्रेमध्ये येऊन. आता आम्ही येणार आहे 10 एप्रिल. आमची परत इकडची जत्रा आहे जे देवीची. मी आता आमच्या गावामध्ये आलो आहे. अंदोरी आमच्या मेन कुळदैवत श्री भैरवनाथ प्रसन्न. आता आम्ही आमच्या गावाच्या मंदिरात आलो आहे. आता आम्ही मंदिरात चालू आहे दर्शनाला. हे आमचं ग्रामदैवत. एवढा मोठा पॅसेज आहे बघा इथे. एवढा मोठा पॅसेज आहे मंदिराचा. ते 3 मंदिर आहेत.
आमच्या गावच्या देवात आलो आहे मंदिरात. रामदेवताचं मंदिर आहे आमचं, हे भैरवनाथाचं. सकाळचे वाजले किती 11:30 वाजले. 11:30 वाजता आम्ही आमच्या गावी आलो. आता इथून जाणार आम्ही, अजून आमची देवी आहे तिथे, आणि मग तिथून जेजुरीला. चला आता आपण इथे आमच्या नातेवाईक आहेत काका, त्यांच्या घरी चाललो आहे गावामध्ये. सोनाराकडे आलो इथे बघा देव बनवायला. तर आम्ही देव घेतलेत ना, तर तिथं टावेल टोपी करावी लागते ज्या सोनाराला देव घेतल्यावरती. चार्जर घे, चार्जर द्या मम्मीला. आता गोंधळासाठी विचारतात, लग्नाचा गोंधळ करायचा त्यासाठी विचारतात हे लोक. आम्ही आशे देव घेतलेत. आता व्हिडिओ काढायला विसरलो आम्ही, आतमध्ये लावले तर आशे देव केलेत आम्ही लोकांनी. 3D मध्ये. पलीकडनं आले ना कधी पाणी पुरवठ्यापासून. आता आमचं झालेलं देव वगैरे घेऊन आता आम्ही लोक मार्केट फिरतोय. मार्केट याच्यासाठी की आता आम्ही लोकांना ते गोंधळ करायचं. आता गोंधळासाठी रूम वगैरे आणि गोंधळी शोधतोय पंडित वगैरे. आणि उद्या आम्हाला आता ते देव अभिषेक वगैरे करायचे आहेत ना, त्यासाठी आम्ही लोक पंडित वगैरे बघतो अभिषेकसाठी उद्या, आणि रूम वगैरे पण बघतो गोंधळासाठी. साडे 5 वाजलेत तरी आम्ही अजून जेवलो नाही. अजून आम्ही रूमच शोधतोय गोंधळासाठी. त्या मंदिर आहे गणपतीचं, ते बघा इथं समोर गड आहे. आणि इथेच बाजूला इथं आम्ही लोकांनी रूम घेतला आहे. राहणार आहे आम्ही लोक या रूममध्ये. आणि आम्ही आता सकाळी जाणार आहे देव पूजायला. इथे गाडी पण आहे समोरच पार्किंग, मस्त जागा आहे मोकळी पार्किंगसाठी. समोरच गाडी आहे. आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही लोक आता चाललो असंच राऊंड मारायला. बघतोय मार्केटमध्ये काय भेटतंय काय वगैरे. पण मी दादा पप्पा आम्ही लोक चाललो सर्व खाली मार्केट फिरायला. इथे बघा किती मस्त मंदिर आहे. आणि आम्हाला ते रूम पण शोधायचे, अजून कोणताही भेटले नाही आम्हाला. भेटले ते लोक 60,000 70,000 बोलतात आहेत. म्हणून अजून आम्ही शोधतोय दुसरीकडे कुठे काय भेटतात ते काय. सकाळचे आता 5:30 वाजलेत आणि आम्ही लोक आता इथं रूममधून
चाललो आहे आता वरती गडावर आहे बघा, समोर गड आहे. काळोख बघा किती आहे. गडावरती लाईटी तर दिसतात आहे. आता आम्ही चालू करतोय गड चढायला. आता आम्हाला जायचं, देव वगैरे भेटवायची, तळी वगैरे अभिषेक वगैरे करायचा आहे. म्हणून आता आम्ही चाललो आहे वरती. तो चला आपण आता जाऊया. हे बघा हा माझा लुक आहे. आज मी पिवळा कुर्ता घातलेला आहे आणि आम्ही लोक आता बघा इथं चालायला चालू केलेलं आहे. अजून दुकानं वगैरे बंद आहे सर्व, मार्केट अजून काही चालू झालं नाही. एवढा सकाळ सकाळ तर आम्ही लोक आता चाललो आहे. मी पिवळा कुर्ता घातला कारण भंडाऱ्याने खराब नाही झाला पाहिजे म्हणून. मम्मी येते तिथून, ते दादा उभे आहेत. मम्मीची वाट बघतो आम्ही लोक, मम्मी येते म्हणून. ते बघा नंदी आता तर आम्ही आता चढायला चालू केलं आहे. मेन गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार. चालू करतो आम्ही चढायला. पूर्ण काळोख आहे बघा, शेड्यांवरती कोणच नाही, आम्ही लोक चढतोय फक्त. ते बघा आजी बसत उतरतात ते. आलो आता आम्ही वरती बघा महाद्वारापाशी. चला चाय गरम चहा, चहा घ्यायची, चाय गरम, चहा घ्यायची का चहा. आम्ही पोचलोय बघा वरती. आता किती वाजले आता वाजले 6:20. म्हणजे 20 मिनटात आम्ही वरती आलोय. काळोखाचे अजून पब्लिक भरपूर आहे वरती. पायरीवरती कोण नव्हतं. बघा लाईन नाही, एकदम समोरच मंदिर आहे, डायरेक्ट लाईन आहे. आता कुठे झाले आतमध्ये. सोन्याची जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी, पावन झाली या धरती. देव देव माझा मल्हारी, मातंड भैरवा मल्हारी. सदा ही लाल आरती करे, मालसा सुंदरी देव वाडी, नाना परी, उमऱ्याचा तुकडा, भंडाराचा भडका, सदानंदाचा. सकल सहकुटुंबानां क्षेम धैर्य धैर्य आयु आरोग्य सहकुटुंब सहपरिवार जेजुरगड सुंदराया कुलधर्म वाक्यम मना सेवा श्रवण करा. मला येळकोडी आमच्या लोकांची आता तळी भरून वगैरे आतमध्ये अभिषेक केलेला आम्ही देवांचा. कमीत कमी आम्ही लोक 1 तास आतमध्ये होतो. आरती वगैरे झाली आणि आता बाहेर आलो बघा. उजेड झालं. आता आतमध्ये गेलो तेव्हा काळोख होता, आता पुन्हा उजेड झाला आहे. आता प्रदक्षिणा मारतो आणि तुम्हाला पुढचं काय असेल दाखवतो. लोक कुठे गेले येतात त्या पाठी. चला ते म्हाळसा देवीचं आहे बघा मंदिर आहे काहीतरी. म्हाळसा देवी शिका.
मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळी इथे एकदम क्लायमेट एकदम मस्त एकदम थंड आहे. इथून बघा पूर्ण जेजुरी दिसते. समोर बघा नदी आहे. इथे बघा पोपट बसलेत पोपट. मंदिराचं इकडे आता काम चालू वाटतं पेंटिंग वगैरेचं म्हणून तर अनेक काय काय लावलंय. इथे तळी वगैरे भरतात. आम्ही पण इथेच तळी भरली आता. आता आम्ही लोक चाललोय खाली. आता सर्व देवाला उतरायला चालू केलं आम्ही. बघा इथे कसला जबरदस्त एकदम स्लोप आहे हाईट. उतरायला एकदम भीती वाटते अशी. चल बस. ती भारी वाटते बघा वरतून एकदम पूर्ण जेजुरी दिसते. आम्ही आता बानुबाईच्या मंदिराच्या इथे आलो. हे बानुबाईची मेंढरं. ते बानुबाईचं मंदिर आहे. मेंढरं बानुबाईची. इकडे बानुबाईचं मंदिर. हे बघा बानुबाईचं मंदिर आहे. आम्ही लोक आता इथून सकाळी 9 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय मुंबईसाठी. पत्रिका वाटत येऊ कोण नातेवाईक असे रस्त्यात त्यांना. आता डायरेक्ट मुंबई. तर समोरच गड. ते भारी वाटतं बघा हे दिसायला एकदम. आता कॅमेऱ्यात दिसतं की माझ्या असं समोरून दिसायला एकदम ना मस्त वाटतंय. डेंजर एकदम पूर्ण जंगल एरिया टाईप आहे. डोंगरातूनच सिंगल पदरी रोड आहे. कमी कमी 20-25 किलोमीटर झालं आम्ही असं रोडने चालतोय.